रातों के अंधकार में दीपक सदा जलाता हूँ। मैं भारत का संविधान हूँ, सबको राह दिखाता हूँ। मौलिक अधिकार दिए तुमको, जीवन सहज बनाने को, कर्तव्यों का लेखा सौंपा, कुछ नए आदर्श घडवणे को। भारतीय राजघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. सभागृहात उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना आज प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. संविधान तयार करायची प्रक्रिया ही डिसेंबर 1946 मध्ये सुरू झाली आणि 26 नोव्हेंबर 1949 ला ती पूर्ण झाली. पण याच वेळेस देशात एक खूप मोठी गोष्ट जी की 1952 मध्ये होणार होती ती म्हणजे देशातली पहिली सार्वत्रिक निवडणूक जी की होणार होती त्याची तयारी सुद्धा याच काळात सुरू झाली आणि त्यासाठी पहिली मतदार यादी तयार करायची होती. जर आपण इतिहासात बघितलं तर 1935 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट बनल्यानंतर 1937 मध्ये पहिली प्रांतिक निवडणूक झाली, ज्यामध्ये मतदार यादी जी होती तिला क्वालिफाईड फ्रँचायझी असं म्हणायचे, ज्याच्यामध्ये मतदार कोण असेल याचे निकष जे होते ते म्हणजे एक तर ग्रॅज्युएट असावा किंवा इन्कम टॅक्स पेअर असावा किंवा प्रॉपर्टी ओनर असावा आणि याच 3 कॅटेगरीमध्ये असणाऱ्या मुलाची आई, मुलगी, पत्नी एवढेच मतदार असतील. आणि ही मतदार यादी तयार झाली. भारत, पाकिस्तान, बांगलादेश त्या काळचं जे ब्रिटिश इंडिया होतं या एकूण जी लोकसंख्या होती त्याच्या प्रमाणात जी मतदार यादी बनली ती फक्त 2,80,00,000 होती. 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य भेटलं आणि 27 ऑगस्ट ला नेहरूजींनी डॉक्टर राजेंद्र प्रसादांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला मतदार यादी तयार करायची आहे. आणि या संबंधात त्यांची चर्चा डॉक्टर आंबेडकरांची सुद्धा झालेली होती. BN राव यांना पत्र पाठवलं आणि त्यांची नेमणूक सेक्रेटरी इलेक्शन्स या पदावर केली आणि त्यांना सांगितलं की देशाची उभारणी ही कॉन्स्टिट्यूशनली आणि इन्स्टिट्यूशनली करायची आहे. परंतु 47 मध्ये ना कॉन्स्टिट्यूशन अस्तित्वात होतं ना इन्स्टिट्यूशन्स म्हणजे इलेक्शन कमिशन पण अस्तित्वात नव्हतं. त्यामुळे त्यांची नेमणूक सेक्रेटरी इलेक्शन्स या पदावर केली आणि BN रावांना हे सांगितलं की देशभरातल्या प्रशासनाला पत्र पाठवा आणि त्यांना सांगा की 21 वर्षाचा प्रौढ आणि 180 दिवसाचा डोमेसेल या 2 निकषांवरती मतदार यादी तयार करायची आहे. प्रशासनाला येणाऱ्या प्रत्येक अडचणीबद्दल त्यांनी आम्हाला आधीच कळवावं, कारण नेहरूजींचं हे म्हणणं होतं की कालपर्यंत जी ब्युरोक्रेसी आपल्याला त्रास द्यायची ती ब्युरोक्रेसी आज आपल्याला अचानक सहकार्य करेल अशा आपण भ्रमात राहता कामा नये. आणि मग एक कोर ग्रुप तयार केला गेला ज्याच्यात नेहरूजी होते, डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, BN राव आणि त्यांच्या हाताखाली आणखी 3 लोक असे करून या 7 लोकांचा एक कोर ग्रुप बनला आणि हा कोर ग्रुप दर आठवड्याला बैठक घ्यायचा. देशभरात पत्र पाठवले आणि पत्र पाठवल्यानंतर प्रशासनाकडून त्याच्यानंतर वेगवेगळ्या राजकीय संघटनांकडनं लोकांनी पत्र पाठवायला सुरू केल्या. जवळपास 60.80 लाख पत्र आली आणि आलेल्या प्रत्येक पत्राचं उत्तर हे स्पेसिफिकली दिलं गेलं. एक सेपरेट रजिस्टर यासाठी मेंटेन केलं गेलं. 16,000 फाईल्स इलेक्शन कमिशनच्या आर्काइव्ह्स मध्ये आहेत आणि मिनिट्स ऑफ मीटिंग मधल्या मीटिंग्स मध्ये काय झालं हे सुद्धा त्याच्यात लिहिलेलं आहे. आणि हे सगळं चालू असताना त्या काळात बॉम्बे रिफॉर्म कमिशनर यांचं एक पत्र आलं की 21 वर्षाचं वय हे कसं निश्चित करायचं, ट्रान्सजेंडर संबंधात काय करायचं. आणि मुंबईमध्ये म्हणजे त्या काळचं बॉम्बेमध्ये राहणाऱ्या पेव्हमेंट ड्वेलर्स म्हणजे जे हॉटेलमध्ये राहतात आणि तिथेच झोपतात, तिथेच काम करतात किंवा जे रस्त्यावरती झोपतात अशा लोकांचं काय करायचं. तर या कोर ग्रुपची या संबंधात बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर चर्चेत त्यांनी ठरवलं की देशभरात प्रत्येक गावात प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन दवंड्या पिटवायच्या. ऑन द बीट्स ऑफ द ड्रम हे शब्द त्या पत्रात आहे आणि अनाउन्समेंट करायची आणि लोकांना विचारायचं की या 2 निकषांवरती मतदार यादी तयार करायची आहे, तुमचं वय कसं निश्चित करायचं हे तुम्ही आम्हाला सांगा. डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी विचारलं की हे कसं करता येईल. नेहरूजी म्हणतात की हे करावं लागेल, कारण लोकशाही नावाचा शब्द आपल्या लोकांनी फक्त ऐकलाय पण ती कशी असते हे अजून या देशातल्या लोकांना माहिती नाही. आणि नेहरूजी म्हणतात द डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स, की लोकशाही त्या झोपड्यात त्या दारात लोकशाहीची मुळं जन्माला येतील आणि तीच माणसं उद्याच्या काळात या देशातील लोकशाही टिकवून ठेवतील. ट्रान्सजेंडर बाबत कमिटीने सांगितलं की मतदार यादी ही जेंडर स्पेसिफिक नाहीये. ऑफकोर्स ट्रान्सजेंडर्स आर इंडियन्स अँड दे आर वोटर्स ऑफ इंडिया. एक पत्र आलं आणि त्या पत्रात मतदारसंघांचे ब्लॉक बनवायचे होते आणि ब्लॉक बनवण्यासाठी नंबर कुठल्या दिशेने द्यायचे, पूर्व ते पश्चिम की उत्तरकडून ते दक्षिणाकडे. ज्यावेळेस हा विषय कोर ग्रुपकडे आला त्यावेळेस डॉक्टर आंबेडकर आणि नेहरूजी एकमेकांकडे बघून हसतात आणि चर्चा केल्यावरती हा उत्तर देतात
की जी आपल्याला नंबरिंग करायची आहे ती नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट टू साऊथ ईस्ट या दिशेने करायची आहे. BN रावांनी विचारलं असं का, तर याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं की इथला उच्चवर्णीय हा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणकडे राहतो व इतर सगळा मागास समाज हा इतर दिशेंना विखुरलेला असतो. त्यामुळे या पद्धतीने आपल्याला नंबरिंग करायची आहे आणि त्यांना मतदार यादीतनं वगळलं जाऊ नये आणि म्हणून जाणीवपूर्वक घरांचे क्रमांक या 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 दिशेने द्यायचे आहे की ती सर्वसमावेशक अशी मतदार यादी तयार होईल. त्याच्यानंतर आणि ज्या वेळेला प्रशासनाचा अधिकारी झोपड्यामध्ये दारादारात गेल्यावर त्या लोकांना विचारेल की तुमचं वय कसं ठरवायचं हे तुम्ही आम्हाला सांगा, त्यावेळेस लोकांनी त्यांना सांगितलं, ही सूचना केली की आम्ही आमच्या परिसरात घडलेल्या ऐतिहासिक गोष्टीची घटनेची एक प्रश्नावली आम्हाला तयार करून द्या आणि आमचं उत्तरवर्ण हे ठरवा. उदाहरण द्यायचं तर मी आता नाशिकचा आहे, त्यामुळे 1933ला नाशिकमध्ये एक मोठा पूर आला. तर ज्यावेळेस तो पूर आला त्यावेळेस मी तो पूर बघायला गेलो होतो का, जर गेलो होतो तर कसा गेलो होतो, बोट धरून का कडेवरती. जर बोट धरून गेलो होतो तर त्या काळात मी 7-8 वर्षाचा असेल, तर आता 14 वर्ष म्हणजे 47 में 14 वर्ष, तर हा 22 वर्षाचा, तर याला यादीत घ्या. असं करत करत ही मतदार यादी तयार केली. हे समजून घ्या की या पाठीमागची धडपड ही होती की ही सर्व समावेशक आणि कुठल्याही व्यक्तीला यापासून वंचित ठेवण्यात येऊ नये. शेवटच्या माणसाला सुद्धा मतदानाचा अधिकार भेटला पाहिजे. त्यांचं सरकार निवडण्याचं, त्याच्या इच्छा आकांक्षा, त्याचे प्रश्न मांडण्याचं, त्याचा प्रतिनिधी निवडायचा असं त्याला प्रत्येक अधिकार भेटला पाहिजे. ज्यावेळेस मतदार यादी तयार झाली त्यावेळेस BN रावांनी नेहरूजींना पत्र लिहिलं आणि सांगितलं 18 कोटी 90 लाख मतदार, 49.2% लोकसंख्याचा समावेश असलेली 388 यार्ड इतकी उंच ही इतकी मोठी मतदार यादी तयार झाली आहे. जगामधली पहिली मतदार यादी जी जन्मापासून रेस जेंडर न्यूट्रल आहे. माझ्या संविधानातले पहिले 3 शब्द, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, हे शब्द आम्हाला एक करतात. त्याआधी काय होतं, तू होता, मी होतो, तिसरा व्यक्ती आणखीन काहीतरी होता, पण या 3 शब्दांनी आम्हाला आम्ही दिलं आणि आम्ही भारतीय लोक, आम्ही भारतीय हिंदू, आम्ही भारतीय मुस्लिम असं नव्हे, तर हे आम्हाला आम्ही भारतीय नागरिक बनवतं. प्रजासत्ताक म्हणजे काय, रिपब्लिक म्हणजे काय, तर रिपब्लिकचा जो मूळ शब्द आहे तो लॅटिन भाषेतला रेस पब्लिका या शब्दातनं आलेला आहे आणि रेस पब्लिकाचा अर्थ जे पब्लिक संबंधात आहे, जनतेचा व्यवहार आहे, या शब्दातनं रिपब्लिक शब्द आलेला आहे. रिपब्लिक आपला देश आहे हे कशावरून ठरतं, तर त्याचे काहीतरी लक्षणं असतात. म्हणजे जो राज्याचा प्रमुख आहे, हेड ऑफ द स्टेट म्हणजे पॉलिटिकल सायन्सेस मध्ये स्टेटला नेशन म्हणतात, तर जो हेड ऑफ द स्टेट आहे, आपल्याकडे राष्ट्रपती महोदय आहेत जे अप्रत्यक्षपणे निवडले जातात परंतु ते जनतेच्या मार्फत निवडले जातात. तर हेड ऑफ द स्टेट शुड बी इलेक्टेड बाय पीपल. लोकशाही संप्रभुता म्हणजे पॉप्युलर सोव्हरेनिटी ही लोकांच्या हातात असली पाहिजे. सोव्हरेनिटी म्हणजे एंटायर अथॉरिटी ऑफ द स्टेट शुड बी इन द हँड्स ऑफ पीपल आणि संविधान आपल्याला तो अधिकार निश्चितपणे देत असतो. त्यानंतर पब्लिक ऑफिसेस जे सगळे संविधानिक पद आहेत सार्वजनिक आणि सगळ्यांसाठी खुले आहेत. त्यानंतर आपल्याकडे कुठलाही विशेष अधिकार प्राप्त वर्ग नसावा. देअर शुड बी नो प्रिव्हिलेज क्लास. परंतु आज जर आपण काही गोष्टींचा विचार केला तर आपल्याकडे अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणजे रिझर्वेशन पॉलिसी जी निर्देशक तत्वांमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये आहे. आर्टिकल 15(4), 16(4) एक्सपान्शन ऑफ इक्वॅलिटी मधून आपण अफर्मेटिव्ह ऍक्शन अंडर प्रिव्हिलेजला आपण प्रोत्साहन देण्याकरता, पुढे आणण्याकरता, लेवल प्लेइंग मध्ये आणण्याकरता आपण ही पॉलिसी जी आहे ती त्याची अंमलबजावणी करतो. राजकारणात एक गोष्ट ही नक्की असते की नेत्याचा मुलगा नेता होणार, कारण आपली मानसिकता, जरी आपण लोकशाहीत आलो आहोत पण आपली मानसिकता अजून तीच आहे की आपण जनता आहोत. ही परिस्थिती बदलते परंतु आपल्याला ही परिस्थिती काही ठिकाणी दिसू शकते. जर आपण न्यायपालिका बघितली, ज्युडिशियरीवरती नेहमी आलोचना होत आली आहे की कॉलेजियम प्रणाली, कॉलेजियम सिस्टीम मधनं जे जजेस आहेत ते 200-250 घराण्यातनच जजेस येत आहेत. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे 50% अधिक जजेस हे त्याच परिवारात येत आहे जे वारंवार त्या ठिकाणी जाऊन जज होत आहे. त्यांच्याच घरातले लोक वारंवार जज होत आहेत. हे उदाहरण द्यायचं म्हणजे कुठल्याही जज विषयी किंवा त्याच्या केपेबिलिटी विषयी कुठलाही प्रश्नचिन्ह नाहीये, परंतु जर आपण उदाहरण घ्यायचं झालं तर BY चंद्रचूड असतील, त्याच्यानंतर DY चंद्रचूड आणि आता त्यांचा सुपुत्र अभिनव चंद्रचूड हे बॉम्बे हायकोर्टात जज आहे. त्यांच्या केपेबिलिटीवरती, त्यांच्या अबिलिटीज वरती कुठलाही प्रश्नचिन्ह नाही, परंतु एकाच घराण्यात जज होणार असतील तर मग इतरांनी काय करायचं. ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेस आली पाहिजे, ती लोअर ज्युडिशियरी सोबत अप्पर ज्युडिशियरी सुद्धा लागली पाहिजे आणि त्यामार्फत सगळे जजेसची अपॉइंटमेंट आहे ती अपॉइंटमेंट झाली पाहिजे.
आणि सुप्रीम कोर्टामध्ये फक्त 6% महिला जज आहे. मागासवर्गीयांचं लोकांचं प्रतिनिधित्व तिथे कमी आहे. ते सर्व समावेशक असलं पाहिजे. महिला सांसद देशामध्ये फक्त 12.2% जेव्हा की देशात महिलांची लोकसंख्या 48%. आपण कितीही काही म्हटलं तरी आज पण पितृसत्तात्मक पेट्रियार्की आज पण जिवंत आहे, लोकांच्या मनात आहे. आज संविधानाला 75 वर्ष होत असताना ज्याप्रमाणे आपण 75 वर्ष झाल्यावरती आझादी का अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा असं आपण हे केलं, त्याचप्रमाणे आज 75 वर्ष संविधानाचे होत असताना खरं ते आधीपासून व्हायला पाहिजे होतं. हे सरकारची जबाबदारी असते, परंतु ते झालं नाही. परंतु आता हर घर संविधान अशी मोहीम आपल्याला करायची आणि प्रत्येकाच्या घरात संविधान असलं पाहिजे. एकदा वाचून बघा. संविधानाबाबत आपल्या देशात खूप गैरसमज आहे. ते केवळ एका समाजाचं किंवा फक्त रिझर्वेशन पॉलिसी एवढंच संविधान नाहीये. 448 आर्टिकल्स आज संविधानात आहे ऍज ऑफ 2025. आणि ज्यावेळेस त्याची अंमलबजावणी केली त्यावेळेस त्यात 395 आर्टिकल होते. त्यामुळे संविधानाबाबत जोपर्यंत तुम्ही वाचत नाही तोपर्यंत ते गैरसमज आपल्या मनातून जाणार नाही. त्यामुळे संविधान आपण वाचलं पाहिजे. आणि बाबासाहेब म्हणाले होते की संविधान हे केवळ वकिलांचा दस्तऐवज नाही, तो जीवनाचा एक मार्ग आहे आणि त्याचा आत्मा हा नेहमी काळाचा आत्मा असतो. तो समाजातील न्याय, स्वातंत्र्य, समानता सुनिश्चित करणारा एक जिवंत दस्तावेज आहे. त्यामुळे संविधान आपल्याला जपायचं आहे, आपल्याला संविधानवादी व्हायचं आहे आणि संविधानाचे तत्व जगायचे. रोज आपल्यासाठी स्वातंत्र्याचा लढा आहे. रोज आपल्यासाठी रिपब्लिक असला पाहिजे, रिपब्लिक डे असला पाहिजे. रोज आपण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. आणि एवढंच म्हणतो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.